से झालं की नाही लिंबू सरबत? हो झालं झालं आणते. ठीक आहे. काय हो खाली कसलं बघत एवढं? अगं ते आता सगळे सण येतील त्याची तयारी चालू आहे सगळ्यांची. काय हो तुम्ही तुमच्या लहानपणी सण कसे साजरे करायचे आठवतं का तुम्हाला? आमच्या लहानपणी तर आम्ही खूप मजा केली. आमच्या सोसायटीमध्ये जे काही कार्यक्रम व्हायचे ना, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, भाषणे घ्यायचो, वेगवेगळी नाटकं करायचो. त्याच्यामध्ये आपले कला जोपासल्या जात होत्या. आमच्या लहानपणी पण ना आमच्या सोसायटीमध्ये निबंध स्पर्धा असायच्या, नाटकं बसवायचो आम्ही. त्याच्यामुळे ना सणांची एक माहिती मिळायची हो. पण आता माहित नाहीये मुलांना हे सणांबद्दलची माहिती वगैरे मिळते की नाही, म्हणजे आपण हे सण का साजरी करतो हे त्यांना माहिती मिळते की नाही मिळते कळत नाही हो. कसं आहे से, आजकाल सण साजरे करणं म्हणजे आहे ना, काय झालेलं आहे, मोठे मोठे गाणे वाजवून. मी म्हणत नाही की हे पूर्णतः चुकीचं आहे. पण काय आता जे आपण सण साजरे करतोय ना, त्याबद्दल आहे ना आजकालच्या जनरेशनला ही माहिती मिळाली पाहिजे की आपण ते सण साजरा का करतोय, त्यामागील इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बरोबर आहे तुमचं. आपले जे हे सण आहेत ते क्रांतीचे, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक होते. पण ह्या सणांचं मूळ तत्व आपण कुठेतरी विसरत चाललोय. सणांमागचे इतिहास आणि सामाजिक उद्देश कुठेतरी आपण समजून घ्यायला पाहिजे. फक्त साऊंड लावून शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीची माहिती घेऊन ते आपण जतन केली पाहिजे.